हॅलो, तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे कॅम्ब्रिज सिटी बघण्यासाठी. तर कॅम्ब्रिज सिटीमध्ये आहे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि पंटिंग बोट वगैरे असं काहीतरी प्रकार आहे तिकडे. तर चला जाऊया, आपण बघू काय एक्सपिरियन्स आहे तो. चल तिथे जायचं का? चलो. तर ही आमची ट्रेन आहे, ग्रेटर अँग्लिया ओव्हरग्राऊंड लंडनमध्ये. जिनिशा बघा, माझं बघून जिनिशा पण व्हिडिओ काढायला लागले. हर्षदाला एकदम स्पेशल सीट पाहिजे. आम्ही आता पुढे चाललोय कारण की आम्हाला पुढे उतरायचं आहे आणि पुढे मे बी टेबल सीट पण आहेत. ह्या ट्रेनचे बाथरूम बघा, पद्धतशीर आहेत. आणि आमची ट्रेन आता सुरू झालेली आहे. हो, हर्षदा फुल एन्जॉय करते एमटी ट्रेन. कारण की पहिला स्टॉप आहे म्हणून ट्रेन पूर्ण खाली आहे. असं वाटतं. आता आपण कुठे जायचं आहे? कॅम्ब्रिज आणि पंटन लेक. लेक नाही, पंटिंग. तर आमच्या सोबत व्हिडिओ मध्ये आहे परी. परी आणि काऊ झोपलाय मागे. काऊ बघा कसा झोपलाय. चालेल, चल. ट्रेन पूर्ण खाली आहे. आमचा आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे आणि या दोघींनी तर सुरुवात केलेली आहे. जिनिशा कसं लागतंय? हर्षदा आता बस झाला, आता मी पण खातो. मला पण. Great Chesterford, Whittlesford Parkway, Shelford. भारी सिनरी आम्ही बघत बघत चाललेलो. निशा, आर यू एन्जॉयिंग? या. वेअर वी आर गोइंग? कॅम्ब्रिज. व्हॉट इज देअर? Cambridge. No. सो आता आम्ही आहोत कॅम्ब्रिज स्टेशनच्या बाहेर आणि इकडे खूप गर्दी आहे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी मुळे. आणि इकडे पंटिंग तिकीट पण इथेच अवेलेबल आहे. तर तो एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. So 7 colleges, 9 bridges, 3 libraries. Okay. Student guide, do all like me does the hard work. Very beautiful. It's got a ticket, okay? ओपन तिकीट means at what time I have to visit? Anytime you go, you get straight on the next one, okay? स्टेशनच्या बाहेर आपल्यासारखे जसे मुंबई CST ला असतात टूर गाईड, तसे इकडे पण आहेत. आणि आम्हाला करायचंच होतं एक ते पंटिंग लेक. तर त्याचं तिकीट आम्ही बुक केलेलं आहे. बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे तो. थँक्यू. कॅम्ब्रिजमध्ये आता ऑन द वे रोडवर आम्ही आता एक एक ठिकाणी जाणार आहोत. तर पहिलाच पॉईंट आहे तो पोलार म्युझियम. 1934ला बनवलेला आहे.
आपला इंडियाचा कसा फ्लॅग असतो, छोटी बोट आहे. त्यांना हेल्प करायला जरी बोट बुडली ना तर याच्यात बसायचा मी बोट. हा एरोप्लेन बर्फावर उतरत असेल असा आहे. सायन्स आहे. कॅम्ब्रिज बोलला तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि इकडचे कॉलेज, इकडे खूप कॉलेज आहेत, फेमस कॉलेज आहेत, तर त्याच्यासाठी फेमस आहे. आणि म्युझियम पण इकडे खूप आहेत. तर ऑन द वे आम्हाला पोलार म्युझियम भेटला आणि आता अजून एक म्युझियम आहे. या म्युझियममध्ये पण आम्ही आता जातो आहे, फिट्स विलियम म्युझियम. तर आता आम्ही चाललो आहे या फिट्स विलियम म्युझियममध्ये. सोन्याची नाणी आहेत. जिनिशा केकची वाट लावली पूर्ण. छोटीशी पिकनिक आमची. खूप कॉलेजेस आहेत इकडे. कॅम्ब्रिज बोललं तर नुसते कॉलेजेस आहेत. चल आता म्युझियम बघायला. झुओलॉजी. जिनिशाला आता डायनासोर स्कल्पचर दाखवायचे आहेत. तिथे मोठा व्हेल माशाचा स्कल आहे. व्हेल, किती मोठा व्हेल मासा असेल बघा तुम्ही. आई शपथ. हा मग खरोखर व्हेल माशाचा आहे आता. हा जिनी बघ समोर. पहिलं वाटलं डायनासोर आहे, पण हा डायनासोर नाही तर व्हेल मासा आहे. व्हेल फ्लिपर्स. समुद्रात एवढा मोठा मासा असतात. जिनी काय तो साप आहे का? बेडूक पण आहे बघ. स्टारफिश आहे. जिनी कुठे आहे तो बघ. तो कोणता आहे माहिती का? पफ फिश आहे. तो बघ कसा हात लावला की. आता अस्तित्वात आहेत की नाही माहिती नाही, त्यांचे फॉसिल आहेत अजूनपर्यंत.
खरोखरचं असेल का? मग त्या खरोखरच एवढे मोठा टॉर्टाईज बघ समुद्रात असेल एवढा मोठा टर्टल. कोणते बर्ड आहे? ईगल कुठे? तो पेंग्विन आहे. नाही तो बर्ड्स आर डायनासोर. बाबा जिनी डायनासोर सारखा पाय आहे ना. क्रोकोडाइल. ओ माय गॉड. गावठी कोंबडा. पण त्याची शेफ्टी बघ किती मोठी आहे. रेप्टाइल, टर्टल्स, लिझार्ड, स्नेक. बाप रे. जिनी कॅमेलियन. जिनी हा बघ किती मोठा साप आहे. पायथन. पाण्यात साप आहे बेटा. किती मोठा पायथन असेल बघा. आई शपथ. इगुना स्केलेटन. द टेल ऑफ द स्नेक टेल. जिनी मजा आली का? तिला नाही मजा येत. हा जिनी हाय कर त्याला. दगडासारखा कासव असता हर्षदाबा. आफ्रिकन डेडलीज लँड मॅमल. हिप्पोपोटॅमस आहे. ओ वाव. हा मॅमल्स. हत्तीसारखे मोठे प्राणी होते हर्षदा. माय गॉड. वेस्टर्न गोरिला. मजा आली का जिनिशा? हे बघ कसा. बॅटमॅन. स्क्विरल. हे बघ रॅट. कम. कसं होतं म्युझियम? मजा आली का? खरंच हा म्युझियम खूप भारी होता. सगळ्या म्युझियम पेक्षा हा म्युझियम चांगला होता. स्कल्पचर होते सगळ्या प्राण्यांचे, मोठ्या मोठ्या मॅमल्सचे, डायनासॉरचे आणि अजून कसलं व्हेल. मेन तर व्हेल माशाचा पण होता. जिनी लेट्स गो बेटा.
सगळं ते फेकून देते नंतर घेऊ आपण. सेचविक ट्रेल्स इथे लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी ठेवलेल्या आहेत. सर कलरिंग पेंटिंग करायची आहे तुला अजून. जिनिशाला राग आलाय, डायनासोरची पेंटिंग करायची आहे. हर्षदाला कमी इंटरेस्ट आहे कारण की आता पाय दुखलेले आहेत, एनर्जी डाऊन झालेली आहे आणि आम्ही जाऊ पंटिंग करण्यासाठी. मम्माज एनर्जी इज डाऊन. म्युझियम म्हटलं ना की वॉक करून करून डाऊन. आणि आता आम्ही जेवलोय तर फुल झोप आली. आणि इथे गादी बघा. म्युझियम ऑफ आर्किओलॉजी अँड एंथ्रोपोलॉजी. किच्ची नाईट क्लब. की नाईट क्लबला आत्तापासूनच गर्दी आहे. कॅम्ब्रिज मार्केट. आता आम्ही आलो आहोत कॅम्ब्रिज मार्केट. ते इकडचं लोकल मार्केट आहे कॅम्ब्रिज. आवाज बसला, दाखवतो तुम्हाला. किचन, फोटो आर्ट गॅलरी. ते गर्दी दिसते बघा. इकडचे मेन्यू आयटम. लंडन मध्ये एवढे कपड्यांचे कलर नाही दिसले, ते मला आता आज इकडे दिसलेत. चालू आहे आणि गरमी पण वाढली आहे. तर इकडे समर कलेक्शन आलेले आहेत. अर्षदा कसे स्वस्त आहेत का? हा किती? 4.5. कुठे आहे दाखव. 45. कुठला तांदूळ वापरतात बा अर्षदा? हाय स्ट्रीट एरिया आहे कॅम्ब्रिजचा. आणि इकडनं आम्हाला जायचं आहे पंटिंगसाठी. तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो पंटिंग कसं आहे ते. खूप शॉप आहे तिकडे आणि खाऊ गल्ली पण आहे. मॅजिकल डिपार्टमेंट ऑफ गिफ्ट. हॅरी पॉटर मधलं आहे जिनिशा. हो साठी आता आम्हाला जायचं आहे. दादा शॉप मध्ये घुसून टाइमपास करून चालणार नाही. चल जिनिशा पटापट. St John's, if you go on St John's, which is our college, that has all that information. एंट्री बंद आहे. कॅम्ब्रिज मध्ये कॉलेजचे स्ट्रक्चर पण 101 आहेत, भारी आहेत.
माझा डोकरा गरम होतो भरपूर. त्या पंटिंगच्या लोकेशनला तर आलेलो आहे आम्ही. आता बघू शकता आम्हाला शोधायचं आहे आता आमचं हे तिकीट वॉकिंग टूर. बसायचं का इथे? ह्यालाच पंटिंग बोलतात इकडे आणि मुली पण आहेत ॲक्च्युली. तर हे शेअरिंग आणि प्रायव्हेट असं तुम्ही बुक करू शकता. काय बेटा मग जिनी आपण जायचं होडीत? तिला मोठ्या होडीत जायचं. मी ज्याच्याकडून बुक केलाय किती लांब आहे काय माहिती. चाललोय चालत आता 10-5 मिनिटं झाली. तर अशा होडीतून आम्हाला ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि इकडचे खूप सारे कॉलेजेस दाखवणार आहेत. जवळपास 10-12 यांचे कॉलेज आणि टुरिस्ट पॉइंट आहेत. How long will it take? 55 minutes. 55 minutes. तर आपल्यासारखेच इकडे बार्गेनिंग करावी लागते नाहीतर लुटतात. 40 पाऊंड पर हेड होता आणि 20 पाऊंडला पण देतात. तर इकडे खूप बार्गेनिंग करायला लागते नाहीतर लुटालूट आहे इकडे पण आपल्यासारखीच. सो जस्ट आम्ही बसलो पंटिंग बोटमध्ये. Take us a mile up the historic River Camp, spin around and bring us a mile back again. Ladies and gentlemen, if you don't mind me asking, I have one question to ask all of you. Where did this team from today? India. India, north, south, east, west? North. All right. You asking? इकडे बोट एकमेकांना टच पण होतात डायरेक्ट. हो 1942 चा ब्रिज आहे. So this bridge here, guys, this is the world famous Bridge of Sighs. Built in 1831. हर्षदा एन्जॉय करते बघा काय भारी एन्जॉय करते हर्षदा. फुल केक खात एन्जॉय करते. आता थोडा मी ट्राय करतो. हे बघ हे सेल्फ हायर आहेत हर्षदा. बोटला दिला आत्ताच एक ठिकाणी बोर्ड वाचला तर सेल्फ हायर पण करू शकतो आपण बोट. King's College, by far the most famous view in the city. It was founded in 14. This is what we call the postcard view of Cambridge. किंग्स कॉलेज किंग्स कॉलेज किंग्स कॉलेज आहे आमच्या मागे 1441 ला. सायकल घेऊन जाऊ आता. There's a means of getting things from A to B, well over a minute.
बाय बाय. ते घे जिनिस. Let's go, Ginny. Let's go. जिनी आता ट्रेन मध्ये जाऊ तेव्हा झोपू. झाला ट्रेन मध्ये जाऊन झोपायचंच आहे. आता हर्षद आणि बर्गरवर ताव मारलेला आहे. चालून चालून दमलो आम्ही, खूप दमलो. ते गार्डन होतं इथे, गार्डन मध्ये बसलोय. फायनली आम्ही आता पोहोचलोय कॅम्ब्रिज स्टेशनच्या इथे. खूप दमलोय. ट्रेनची वाट बघायची आता. ट्रेन एक मिस झाली आमची, 7:00 होती. सो आता एक आहे 6:20ची ट्रेन, त्याच्यात बसू आणि घरी जाऊया. जिनिशा पण वैतागली. जिनिशा दुपारची झोप झाली नाही, वैतागली आहे ती पण. चलो फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत कॅम्ब्रिज स्टेशनवरती. आणि इथून आमची आता रिटर्न जर्नी असणार आहे घरी, डायरेक्ट लिव्हरपूल स्ट्रीटला. 6ची ट्रेन होती आमची, पण आमची ती मिस झाली. आम्ही थोडा मध्ये रेस्ट केला. मग आता आमचं तिकीट व्हॅलिड आहे पुढच्या 2 ट्रेनसाठी. सो पहिलं आम्हाला माहीत नव्हतं, पण आता तिकीट व्हॅलिड आहे. सो आम्ही आरामात जाणार आहोत आता नेक्स्ट ट्रेनमध्ये. आणि मस्त मजा आली आम्हाला कॅम्ब्रिज फिरून. थँक्यू. सो येताना थोडा हेक्टिक झाला आम्हाला. ऑलरेडी आमची एनर्जी डाऊन झालेली आणि चालत स्टेशनवर येईपर्यंत खूप दमलो आम्ही. सो आता ट्रेनमध्ये बसलो, आता बरं वाटेल. इकडच्या ट्रेनची स्पेशालिटी, जर वॉशरूम ऑक्युपाईड असेल तर ते असं मेन्शन होतं, म्हणजे आपल्याला सीटवरनं उठून जायला नको. जेव्हा वॉशरूम खाली होईल तेव्हाच जायचं, सीटवरनं उठून परत रिटर्न यायची फेरी वाजते. तर असं क्लिअरली मेन्शन आहे, यू आर हिअर. आणि वॉशरूम त्या बोगीमध्ये आहे आणि ते आता ऑक्युपाईड आहे. सही आहे ना. सो फायनली आता आमची ट्रेन चालू झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत लिव्हरपूल स्ट्रीटला. आवाज पण बसला इकडे पाणी पिऊन आणि गरम होतोय. आणि आम्ही वॉक करून आलो तर थोडं गरम पण होत आहे. AC आता आहे ट्रेनमध्ये, बघू. थँक्यू. Royston, Roxbourne, Cheshunt, Tottenham Hale and